स्लॅश इन एअर, सुंदर फटका सजवलाय, स्लॅश केलाय स्क्वेअर. ओ ब्युटी, हा सुंदर चेंडू टप्पा पडतोय. यावेळी स्लॅश केला हवेमध्ये आणि हा अप्रतिम शॉट, नाईस लुकिंग हिट. यावेळी चेंडू जाईल सीमा रेखा पार. यावेळी नाईस लुकिंग ड्राइव्ह, गॅप मधून चेंडू ढकललाय आणि काय प्लेसमेंट आहे, टायमिंग अँड प्लेसमेंट. Oh, what a delivery! That is a classical delivery. स्लॅश केला हवेमध्ये, नाईस लुकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे थांबू शकत नाही कारण त्यावेळी बरोबर चेंडूच्या मागे येतोय, चेंडूला स्टिअर करतोय. यावेळी स्लॅश करतोय पुन्हा एकदा, कुठलाही तो उजव्या टीच्या बाहेर जागा मिळाली. हा यावेळी चेंडूच्या मागे नेता बिगिन. यावेळी शॉर्ट आर्म पोल जमीन लगत ठेवलाय परंतु डीप स्क्वेअर लेगला खेळाडू ऑटोकाट प्रयत्न कर. यावेळी अपील 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 लाऊड अपील आणि यावेळी बॅटची काढ घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुखरूप सुंदर जेट रिप्लाय बिहाइंड. हॅलो दरम्यान हो, नाईस लुकिंग पॅडल शॉट. व्हाट अ शॉट दॅट इज. लेग स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू. यावेळी स्लॅश हवेत खेळलाय आणि खूप दूर खेळलाय, द बिग वन. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक दोन्ही दे. यावेळी ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होते ती विकेट आली आहे. शॉट ऑफ लेंथ आणि त्यावर केला मोठा प्रहार. फटक्यात होतं वजन, धावा मिळ. यावेळी पॅडल शॉट, नाईस लुकिंग हिट, सर्वात खास प्लेसमेंट. फॉरेन कडनं मार्गस्थ होतोय. यावेळी बॉलरच्या बाजूने असा कदाचित झेल होता परंतु वेगात फटका होता. फॉरेन कडनं मार्गस्थ होतोय. यावेळी बॉलरच्या बाजूने असा कदाचित झेल होता परंतु वेगात फटका होता. यावेळी आदवाईनी वाट बघितली आणि हात मोकळे केलेत. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू. हा स्लोअर वन लवकर पाहिला आणि त्यावर तुटून पडला. पॅडल स्लॉग हिट ओव्हर द डीप मिड विकेट फॉर द बिग वन. यावेळी ओपन द फेस ऑफ द बॅट, प्लेस टुवर्ड द डीप बॅकवर्ड पॉइंट. दुसरी धाव वेगात घ्यावी लागेल आणि झेपावलेत. चांगलं सामंजस्य. धवलला आता पहिल्या चेंडूवर दाखवली सीमा पार झाली. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु नुकसान नाहीये. खाली क्षेत्र आहे, डीप फाईन लेगला चेंडू येतोय. चांगला डायव्हिंग इम्पॅक्ट, 2 धावा तर मिळत आहेत आणि याबरोबर 150 धावा पूर्ण. 150 कंप्लीट फॉर अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब. यावेळी हवेत केला फायर, चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. यावेळी पुन्हा ते क्षेत्र, रिझल्ट सेम. बघूया पंचांच्या हात दोन्ही वरती. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 2 प्रदर्शन करते. यावेळी हवेत आहे हा तिसरा नाही, हा क्षेत्ररक्षक आहे असं वाटलं, क्लिअर होईल परंतु 2 नंतर परत लावायला गेला 3. परंतु यावेळी टॉप ऑफ द एज ओंकारला स्टेप इट आउट. काय सुंदर फटका आहे. व्हाट अ शॉट दॅट इज. यावेळी पॅडल खेळलाय आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते लेग साइडला. यावेळी बिग 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 वन लॉंग ऑनच्या डोक्यावरनं
यावेळी क्लासिकल हँडसम दरम्यान ओंकारचा चेंडू यावेळी क्लासिक फक्त क्लासिक हा शब्द मार्बलस एक्सलंट ब्रिलियंट ओव्हर टायमिंग यावेळी हलक्या त्यांनी फक्त गाईड केलंय चेंडूला प्लेसमेंट चांगली आहे आणि उत्तरही चांगलं आहे ओव्हर शॉट दॅट इज यावेळी वेग बघा अनमोलकडे यावेळी फक्त पाहिलं मी तुला आणि तू मला पाहिलं आणि धाडलं मी तुला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं लो फुल टच चेंडूला तब्दील केला नाईस लुकिंग कव्हर ड्राईव्ह फक्त टायमिंग आणि परत एकदा पिकअप शॉट पण यावेळी क्षेत्ररक्षक आहे पण फार पुढे होता क्षेत्ररक्षक जर तो सीमारेषेवर असता तर यावेळी शॉर्ट आर्म पुल पर यावेळी क्षेत्ररक्षकाला खास ताई 205 धावा यावेळी हवेत आणि हा दूर 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 खूप दूर षटकार जिथे यावेळी सरळ उडवला ओ व्हॉट अ शॉट दॅट इज 2 पावलं पुढे आणि 70-80 पावलं मागे फुल टॉस कन्वर्ट केलंय गॅप मध्ये चेंडूला ठेवलंय टायमिंग प्लेसमेंट अप्रतिम चेंडू जातोय सीमारे यावेळी उजव्या 13-46 फ्लिक हेलिकॉप्टर लँड झालंय 2 धावा निश्चित मिळतील 14 हवेत आहे मिस टायमिंग आहे चुकलेला फटका आहे आणि सुटलेला झेल आहे आणि जितेशच्या 50 धावा पूर्ण हाफ सेंचुरी कंप्लीट 16 डिलिव्हरीज 50 रन विथ 6 बिग 6 हा स्विच इट रिव्हर्स याचं नाव आहे ओ वेल बोल्ड एज आहे आणि परीक्षित ची खेळी समाप्त उजटीच्या बाहेर जाऊन बिगिट करायचा प्रयत्न जितेश राऊत आणि डॉट डिलिव्हरी आहे का हो नाइस लुकिंग ड्राइव नाइस लुकिंग स्ट्रोक मिडल ऑफ द बैट स्ट्रेट हिट इस बार अच्छी गेंद टप्पा खाया गेंद थोड़ी नीचे भी रही और इस बार बहुत ही आकर्षक स्ट्रोक फुलर लेन गेंद के पीछे गए बल्ले की जड़ से इस बार उठा दिया है लेकिन खिलाड़ी को पाएंगे वहां पर लॉन्ग ऑन पर और यहां पर पहले विकेट का पतन ऑन द राइज खेलना इस बार हवा में खेला है और ये दूसरा विकेट का पतन इस बार यह बहुत ही आकर्षक स्ट्रोक क्लासिकल पिकअप शॉट डीप मिड विकेट के सर के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए इस बार गेंद चली जाएगी काफी बढ़िया स्ट्रोक है ये इस बार बैक टू द बॉलर ओवर अ फोर्सिंग ड्राइव कमाल का शॉट है कमाल का ये स्ट्रोक मेकिंग पावर एबिलिटी है इस बल्लेबाज के पास जितनी तेज ले अच्छी गेंद बाहर का सिरा लगाया नहीं यस अंपायर की उंगली उठी और यहां पर ओंकार की इनिंग की समाप्ति ऑफ स्टंप के बाद स्पिन आक्रमण जारी है और यह बहुत ही आकर्षक स्ट्रोक है थोड़ी फ्लाइट क्या था हवा में गेंद को छोड़ा था फ्लाइट इन एयर लेकिन इस बार अपील की गई है लेकिन इंपैक्ट कहां पर है अपील हुई है लेकिन उधर आत्मविश्वास की थोड़ी कमी झलकी उत्साह थोड़ा ज्यादा लेफ्ट आर्म स्पिन आक्रमण इस बार हवा में है लेकिन कोई खिलाड़ी नहीं है 3 खिलाड़ी गेंद के पीछे रोक पाने में कामयाबी मिलेगी क्या लेकिन नहीं गेंद ने छकाया गेंद ने रेस जीती और ये गेंद गई ये स्लैश इन एयर लेकिन इस बार शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद डीप थर्ड मैन की सीमारे का पार करती हुई नजर आई 4 रनों के लिए इस बार अच्छा अंजाम दिया है और लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथों में गेंद आ चुकी थी लेकिन
इस बार हवा में है लेकिन नो मैंस लैंड में। इस बार हवा में खेला और मिड ऑन पर आसान सा ये मौका और ये चौथा इस बार उसी क्षेत्र में और ये बेहतरीन, लेकिन ये कैच छूटा। अच्छा प्रयास था, मैंने अभी कहा। लेफ्ट हैंड स्पिन आक्रमण, इस बार प्रॉपर कनेक्शन हुआ और लॉन्ग ऑन क्षेत्र को छेद के निकलती हुई गेंद 4 रनों के लिए। इस बार ये 5वां विकेट आसानी से लपका लिया। वहां पर तीसरा क्या उंची दिली चेंडूला आणि इथे बाद आहे का बघा, अपील तर केलं गेलंय आणि डगआउट कडे निघत। परत वळूया आपण मॅच कडे। यावेळी फोर्सिंग ड्राइव्ह पॉवर होती, टायमिंग चांगलं होतं। लॉंग ऑफ यावेळी लागली आहे नक्कीच आणि यावेळी 7वा धक्का। फुलटॉस हा भीमर आहे का काय? येस, पंचांचा इशारा। हा चेंडू कुठला बघूया, नो बॉल। पुन्हा एकदा यावेळी स्लॅश केला, बाहेरची काढ लागली। डीप थर्डमॅनचं क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल सीमारेखा दरम्यान। परीक्षित फ्लाइट डिलिव्हरी हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक वाट बघतोय तिथे। अद्वय आरामात झेल, एंड बदलून यावेळी स्लॅश हवेत केलाय आणि पॉइंटच्या फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू निघतोय चौकारासाठी। यावेळी जवळ 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 4:45 झाले होते। ओ हवेत आहे आणि हा झेल जरी सुटला तरी यावेळी हवेत उडवलाय आणि सेफ उडवलाय, सरळ उडवलाय। बिग हिट, बिग वन, बिग ब्लो। स्पिन आक्रमण यावेळी हवेत अप्रतिम पाठवून दिलाय, काऊ कॉर्नरला षटकार। यावेळी नाइस लुकिंग बैटफुट फोर्सिंग ड्राइव टूअर द वाइड, बहुत बढ़िया क्रिकेट। और यहां पर अपील की लेकिन ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। यावेळी हवेत सजवलाय फटका आणि अप्रतिम सजलाय। यावेळी बाहेरची किनारा कळ लागली आहे आणि विकेट किपरला बीट केलंय। थोडा अवघड झेल, चौकार येतोय पुढील चेंडू घेऊन। यावेळी उंच आहे आणि खूपच दोरी आहे। यावेळी सुद्धा अपील आहे, पण अपील मध्ये आत्मिश। यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, बाहेरची कळ लागली म्हणायला पाहिजे। डीप थर्डमॅनचं सीमा खाली आहे, क्षेत्र खाली आहे। एक धाव आणि अनमोलच्या 50 धावा पूर्ण। चौकार येतोय, टाळा झाला पाहिजे अनमोल साठी। 50 कंप्लीट फॉर अनमोल। कॉंग्रॅच्युलेशन अनमोल, दॅट्स अ रिअली ग्रेट इनिंग। अनमोल यादव 50 धावा पूर्ण कर। यावेळी हव्यात व्हाट अ पिकअप शॉट, दॅट इज अ क्लासिकल वन। ओहो, जसा चेंडू वेगात आला त्याच्या डबल वेगात पाठवला। यावेळी हो हो, व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, दॅट इज अ ब्रिलियंट वन, एक्सलंट, मार्वलस, क्लास। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। यावेळी पार आदळते, उंची जास्त आहे, लेग साइडला इम्पॅक्ट आहे, काही परिणाम नाहीये। ओह, का अडवला चेंडू, फॉलो थ्रू मध्ये झेपावत अद्वैनी। लास्ट ओव्हर
पहिला चेंडू अपील केलाय पण लास्ट बॉल आणि इथे विजय संपादन केला. अभिनंदन टीम अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब पहिला विजय संपादन केला आणि वेलफेअर युनायटेड क्रिकेट अकॅडमी दोन्ही संघांचं कौतुक केलं पाहिजे. मोठा विजय संपादन केलाय अमरनाथ रायझिंग. 68 धावांनी हा सामना आपल्या खिशात घातला अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब गेल्या वर्षाच्या चॅम्पियन्सने. दोन्ही संघांना विनंती आपण ताबडतोब आपल्या प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या एरियामध्ये यावं.